साताऱ्यात मुसळधार पावसामुळे केळघर घाटामध्ये दरड कोसळली आहे। दरड कोसळल्यामुळे घाटातली दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली। दरड हटवण्यासाठी बोलवण्यात आलेल्या जेसीबीवर सुद्धा दरड कोसळली। यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र ड्रायव्हर अगदी थोडक्यात बचावलेला आहे। साई सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। साई, सध्याची काय परिस्थिती आहे या ठिकाणी? नक्कीच सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि या घाटमाथ्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे जो सातारा ते महाबळेश्वर मार्गावरील जो केळघर घाट आहे यामध्ये दरड कोसळलेली आहे आणि यामध्ये देखील आता दोन्हीकडची वाहतूक देखील ठप्प आहे। त्यामुळे दरड हटवण्यासाठी जो बोलवण्यात आलेला जेसीबी होता या जेसीबीवर देखील दरड कोसळलेली आहे। त्यामुळे जेसीबीचा जो ड्रायव्हर होता तो देखील थोडक्यात बचावलेला आहे आणि आता सातारा जिल्हा प्रशासनाचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर सतत वारंवार दरड कोसळत आहे, मात्र प्रशासनाने गेल्या वेळेला सांगितलं होतं की या मार्गावर वाहतूक धोकादायक आहे, मात्र जे पर्यटक आहेत ते वारंवार धोकादायक स्थितीत देखील या मार्गावरून वाहतूक करताना दिसत आहेत। मात्र प्रशासनाने देखील सांगत असून सुद्धा वारंवार या मार्गावरून पर्यटक प्रवास करत असल्यामुळे काहीतरी जीवाला धोका असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। अगदी साई, या ठिकाणी दरड हटवण्यासाठी साधारण किती वेळ लागू शकतो? कारण जसं आता आपण ही दृश्यात बघतोय, जो जेसीबी आला होता त्याच्यावरती सुद्धा दरड कोसळलेली आहे। नक्कीच आता जेसीबी तर तो जो पहिला बोलवला होता प्रशासनामार्फत त्याच्यावर दरड कोसळल्यानंतर दुसरा जेसीबी देखील बोलवण्यात आला आणि यामध्ये सातारा शहरापासून ते महाबळेश्वर पासून बरंच 50 किलोमीटरचं अंतर असल्यामुळे वरून म्हणजे महाबळेश्वर पासून जो दुसरा जेसीबी बोलवण्यात आलेला आहे त्यामुळे काही कालावधी लागू शकतो। मात्र आता प्रशासनामार्फत सांगण्यात येत आहे की आज रात्री तरी या मार्गावरील दोन्हीकडची वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। जेव्हा ही प्रशासनामार्फत जेव्हा सांगण्यात येईल की सुरळीत होईल तेव्हा दुसरा पर्यायी मार्ग सांगण्यात येईल। साई, धन्यवाद या माहितीबद्दल।